नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात लाईफ विथ निकेत. आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास आहे, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या निर्णयाबद्दलची गोष्ट सांगणार आहे. सुरुवात एका संधीपासून. माझ्या आयुष्यात दुबई हा शब्द फक्त एक स्वप्न होतं, पण ते स्वप्न सत्यात बदललं. कृपेश दादा, तुझ्यामुळे. दादा, तुला थँक्यू नाही तर तुझे मनापासून आभार मानतो. आज तुझ्यामुळे मला परदेशात येऊन नोकरी करण्याची संधी मिळाली. पासपोर्ट काढणं सोपं नव्हतं. सगळी कागदपत्र क्लिअर करायला जवळजवळ 1 महिना गेला. दररोज मनात एकच विचार, मी हे करू शकेन का? काही अडचण आली तर? मनात भीती होती, पण मनात निश्चयही होता, काही झालं तरी मला जायचंय. अखेर तो दिवस आला. 13 नोव्हेंबर 2025. माझ्या आयुष्यातला पहिलाच विमान प्रवास. मुंबई एअरपोर्टवर उभा होतो. हातात बॅग, डोळ्यात स्वप्न आणि मनात हजारो विचार. मुंबई ते दुबई, तो प्रवास शब्दात सांगणं फारच कठीण आहे. पहिले 2 दिवस मन सतत सांगत होतं, मी उगाच आलो आहे, इथं माझं कोणीच नाही. घर, आपली माणसं, सर्वांची आठवण येत होती. पण हळूहळू सगळं बदलू लागलं. येथील कामावरचे लोक, रूममध्ये मित्र, त्यांनी माझी स्थिती समजून घेतली. त्यांनी मला त्यांच्यामध्ये सामावून घेतलं आणि तेव्हाच जाणवलं, माणसं बदलली, देश बदलला, पण माणुसकी मात्र तीच आहे. आज मला दुबईला येऊन 2 महिने पूर्ण झाले आहेत आणि आज मी अभिमानाने सांगतो, मी योग्य निर्णय घेतला. जर तुम्ही कोणत्या निर्णयाच्या उंबरठ्यावर असाल, घाबरत असाल, तर एक सांगतो, भीतीला हरवा, स्वप्नावर विश्वास ठेवा. लाईफ विथ निके चॅनल सबस्क्राईब करा, कारण हा चॅनल फक्त माझी गोष्ट नाही, हा प्रत्येक संघर्ष करणाऱ्या माणसाचा आवाज आहे. जय महाराष्ट्र.